हाय फ्रेंड्स, कुकिंग विथ इंद्रायणीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण बेंदूर स्पेशल गोड चकली, काही ठिकाणी याला कडबोळी किंवा खडुगळे असेही म्हणतात। ही खूप गोड आणि कुरकुरीत आणि खुसखुशीत होते। मला पण खूप आवडते। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। त्यासाठी मी एक बाउल गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। बघू शकता बाउलचा आकार। अर्ध्यापेक्षा जरासं जास्त मी बेसन पीठ घेतलेलं आहे। अर्धा बाउल मी गूळ घेतलेला आहे किसून, तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकताय। किंचित मीठ आणि सुंठ, जायफळ आणि वेलची ही पावडर मिक्स करून घेतलेली आहे मी 1 चमचा, आणि गरम तेल। सर्वप्रथम आपण गूळ वितळून घेऊया। त्यासाठी मी गूळ खिसून घेतलेला आहे। आता यामध्ये मी थोडं पाणी घालते। थोडंच पाणी घालून हलवून घ्यायचं। तुम्ही तुमच्या गोडीनुसार गूळ घेऊ शकताय, कमी जास्त करून घेऊ शकताय। आता मी हे व्यवस्थित हलवून ह्याच्या गुठळ्या वगैरे व्यवस्थित फोडून घेते। हा काय गूळ लगेच वितळतो। आता आपण हे साईडला ठेवून पीठ मळून घेऊया। चला तर मग ही गोड रेसिपी करूया। त्यासाठी मी इथं गव्हाचं पीठ घेते। काही जण नुसत्या गव्हाच्या पिठाची पण गोड चकली करतात। त्यानंतर बेसन पीठ हे सर्व हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते। त्यानंतर 1 चमचा जायफळ, सुंठ आणि वेलची याची पावडर मिक्स केलेली आहे ती घालते। आता हे सर्व हाताने मिक्स करून घेऊया। आता मी हे तेल गरम करून घेतलेलं आहे, तेलाचं मोहन ते घालते। तेलामुळे कुरकुरीतपणा खूप छान येतो आणि कलर पण एकसारखा येतो। आता हे सर्व हाताने आपण मिक्स करून घेऊया। व्यवस्थित असं सर्व पिठाला तेल लागलं पाहिजे। आता मी हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। आता मी यामध्ये गुळाचं पाणी तयार केलेलं आहे ते घालते। थोडंसंच घालायचं आहे, एकदम घालायचं नाही, अंदाज येत नाही। त्यामुळे आपल्याला साधं पाणी वगैरे वापरायचं नाही, हे गुळाचंच पाणी घालून थोडं मळून घ्यायचं। तुम्ही हा गुळ गरम पाण्यात घालून पण वितळून घेऊ शकताय। आता मी हे थोडं गुळाचं पाणी घालून मळून घेते। मी थोडं गुळाचं पाणी घालून पीठ मळून घेतलेलं आहे, बघू शकताय। हे असं घट्टच पीठ मळायचं, जास्त पातळ मळायचं नाही। आता आपण ह्या तेलाचा हात लावून चांगलं असं मळून घेऊया। तेलामुळे मऊसर असं पीठ होते। बघू शकता मी तेलाचा हात लावून मळून घेतलेला आहे। आता याचे आपण गोळे तयार करून चकल्या करून घेऊया। आता मी चकल्या करण्यासाठी चपातीचं पलपोट घेतलेलं आहे। चला तर आता आपण चकल्या बनवूयात। चकल्या बनवण्यासाठी मी हाताला तेल लावून घेते, त्यामुळे पीठ चिकटत नाही हाताला। मी असा छोटासा गोळा घेतलेला आहे। आता हा मी लांबट करत लांब करून घेणार आहे। या हंगामात शेतकरी नांगरणी पेरणी करत असतो, म्हणूनच हा बेंदूर सण साजरा करून शेतकरी आपल्या बैलांचे, जनावरांचे आभार मानतो। त्या निमित्ताने सगळीकडे ही गोड अशी कडबोळी केली जाते, आणि तुम्ही पण ही नक्की करून पहा। हे असं जास्त जाडसर पण करायचं नाही, असं बारीक असं एकसारखं करून घ्यायचं। मी आता हे एकसारखं करून घेतलेलं आहे। आता मी पुढून असा राऊंड करून घेते आणि तिथं असं चिटकवायचं व्यवस्थित। आणि आपण दिवाळीला चकली कशी करतोय त्या पद्धतीने आकार द्यायचा व्यवस्थित। मी आता हे असं गोल फिरवून व्यवस्थित असं गुंडाळी करून घेते। तुम्हाला जेवढ्या आकाराची पाहिजे तेवढ्या आकाराची करू शकताय। शेवट हे उरलेलं असतंय तिथं आपण चिटकवायचं व्यवस्थित ते, कारण की तेलात वगैरे ते असं सुटणार नाही त्या पद्धतीनं। मी आता ही व्यवस्थित अशी करून घेतलेली आहे। आता मी ह्या पद्धतीने सर्व करून घेते। अशा पद्धतीने मी सर्व चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत। आता मी गॅसवर तेल ठेवलेलं आहे। गॅसची फ्लेम मीडियमच आहे। तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता मी हे असे एक करून सोडून घेते। ही गोड चकली तळताना गॅसची फ्लेम मीडियम आणि हायच्या मध्ये असावी, म्हणजे खूप छान तळतात। ह्या गोड रेसिपी बरोबर आमची चहाची पण सिरीज सुरू आहे, ती जर बघितली नसेल तर तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघा। ह्याचे बुडबुडे कमी झाल्यावर ही व्यवस्थित तळली असे समजायचं। जास्त काळसर असा कलर होईपर्यंत भाजून नाही घ्यायचं, नाहीतर चव कडवट लागते। असा कलर आल्यावर काढून घ्यायचं। आता मी हे प्लेटमध्ये काढते।
बघू शकताय मंडळी, गोड चकल्या किती मस्त झालेल्या आहेत. एकदम कलर वगैरे खूप छान आलेला आहे, कुरकुरीत अशा मस्त झालेल्या आहेत. हे आता आपण मोडून बघूया. बघू शकता एकदम मस्त कुरकुरीत अशा झालेल्या आहेत. एवढीच रेसिपी नाही तर ह्याबरोबर भरपूर आमच्या सणाच्या रेसिपी चॅनलवर आहेत. तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघू शकता आणि तुम्ही पण नक्की अशी डिश ट्राय करा आणि सण जोरात साजरा करा. धन्यवाद.